इंद्रायणी काठी इंद्रायणी वा, खरं जगणं म्हणतात ना ते यालाच. बघा ना, म्हणजे या गाण्याचे मूळ गायक आणि गीतकार जाऊन इतकी वर्ष झाली, पण आजही त्यांचं नाव गाजतंय, वाढतंय. अगदी लाखातलं बोलला का? आता आपण सामान्य माणसं, वाळूवरच्या अक्षरासारखं आपलं नाव एका लाटेसरशी पुसलं जाणार, ते संपलं की आपणही संपणार. अहो, असं का म्हणता तुम्ही? आपलंही नाव राहील की, ते खारी एवढा का होईना पण निश्चित राहील. ते कसं? आता असं पहा, कुणी पाणपोया बांधतात, कुणी अन्नदान करतात, कुणी देवळं उभारतात. आपण आपल्या अवयवांचं दान करायचं. एकदम डायरेक्ट. हो, म्हणजे बघा, आपले डोळे, आपलं लिव्हर, किडन्या हे आपल्यानंतर दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतं. हो, आपलं काळीज हे सुद्धा कोणाच्या तरी शरीरात चक्क धडधड करू शकतं. काय सांगताय? हो, तुम्हाला सांगतो बरं का, एका माणसानं केलेलं अवयव दान हे 8 जणांचा जीव वाचवू शकतं. एक नंबर. म्हणजे आपल्यानंतर आपले अवयव वाया जाण्यापेक्षा दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी तरी पडतील. हो, मग काय तर. लय भारी. मी आजच फॉर्म भरून टाकतो. वाह, तुमचं काय? आधीच भरलाय. काय सांगता? कुणीतरी म्हणून ठेवलेलंच आहे ना. कोणी? मीच म्हणतो ना, काय? मरावे परी अवयव रूपी उरावे. हरी हरी, आता जरा गाणं ऐकू देणार का? हो, सॉरी. सॉरी.